नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये काकाच्या लग्नाच्या सिरीज नंबर 4 मध्ये। तर आता आम्ही सकाळी हळदीच्या दिवशी सकाळी मांडव आणला होता। तर मांडवचा कार्यक्रम आहे जो की तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय। तो तुमच्याकडे करता का नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडली तर लाईक करून द्या, चॅनलवर नवे असेल तर सबस्क्राईब करायला नका विसरू। तर चला मग फुल व्हिडिओ बघा। व्हिडिओ आवडली तर लाईक करून द्या आणि पुढच्या सिरीज बघायचा नका विसरू। आताची सुरुवात आहे, पिक्चर आपण बाकी आहे। इथे आजी बैलांचे पाय धुताय आणि पूजा पण करताय बैलांची। ज्या बैलांसोबत आपण मांडव आणला त्या बैलांची। ज्यांनी त्यांच्या गाडीत मांडव आणला बैलगाडीमध्ये त्यांची आजी पूजा करताय आणि त्यांना लगेच मोठे बाप्पा आपले टोपी आणि रुमाल देत आहे। आता इथे सगळेजण मांडव लावताय, सगळे नातेवाईक मिळून, म्हणजे आपल्या घराजवळ सगळेजण मांडव लावताय। जो मांडव आपण बैलगाडीमध्ये आणला होता तो मांडव सगळेजण आता लावताय। ते पाय ते आणलं बघा, ते पाय त्या बाबांनी आणलं बघ। आपल्या इकडे पुढे गॅलरीत जाऊ दे, त्या बाजूने घरातून इकडे घरातून गॅलरीत। ए कार्तिक काका काय म्हणते? ही बाहेरची गॅलरी रे, घरातून जा, घरातून भाऊ मध्ये लावून दे इकडे। पूजा करा, 5 जणी करा ना। देऊ ग महादेव, देऊ ग महादेव। जोरात म्हणा त्याच्यात बैल कशिया रंगाचे, बैल कशिया रंगाचे, बैल चिचोळ्या शिंगाचे, बैल ढवळ्या रंगाचे, बैल ढवळ्या रंगाचे, बैल कशिया शिंगाचे। आधी 5 जणांची नावं घेऊन घ्या। मला बघून सांगायचं ना। तर इथे काकू आपल्या माठ पूजन करत होत्या, जे की लग्नाआधी पूजा करावी लागते माठाची म्हणून। आणि माझ्या आईने पण लगेच जात्याची पूजा करून घेतली। काकूनी माठाची केली आणि मम्मीनी जात्याची पूजा केली। आणि इथे माझी आजी वाण जे असतं ते पॅक करताय, बांधताय दोऱ्यामध्ये। ते तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये की वाण कशासाठी केलं जातं। दारी होती तुळस, त्याला घालत होती पै पै पाणी। आधी होती आई बाबांची ताणी, आता झाली ज्ञानेश्वर बाजांची राणी।
पळी पळी का पळी 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 जरा तुमच्या मोठ्या आईला ऐकायला येत नाही. आता मला हे पळी 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 अशी आता पळी सांग ना अशी पळी. पळी हो पळी आलाय आता पळी पळी नाही, पळी पळी आलाय, बोलतात आलाय. त्या. पळी 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 पळून पळून तुमच्या हा बरोबर आहे हो बरोबर आहे. पळून नाही घालत. पळी पळी आपला जो घरचा कार्यक्रम होता तो आता पूर्ण झालेला आहे, कंप्लीट झालेला आहे. आता आपल्या सगळ्या गाड्या तर रांगेत लागल्या, कारण की आपल्याला आता जायचं आहे लॉन्सवर हळदीच्या कार्यक्रमासाठी. तर इथे आपल्या काकांनी ढोल ताशा लावला होता जेव्हा आपण घरून हळदीच्यासाठी जाऊ त्यासाठी. हळदीला निघायच्या आधी घरामध्ये काकांचं ऑक्शन करत होत्या आजी. तर इथे आई गाडीची पूजा करत आहे, कारण की आपण जेव्हा हळदीला जातो त्याच्या आधी सगळ्या गाड्यांची पूजा करावी लागते. तर आता आई ज्याच्यात काका बसणार आहे त्या गाडीची पूजा करते. तर मित्रांनो, आपण पण आता निघालो आहोत लॉन्सला जाण्यासाठी. जी तुम्हाला शेजारी कॉलेज दिसते ती के कॉलेज आहे. तर तुम्हाला मी भेटतो आता डायरेक्टली पार्ट 2 मध्ये सिरीज नंबर 4च्या, कारण की व्हिडिओ खूप मोठी झाली आहे म्हणून. तर तुम्ही पार्ट 2 बघायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून द्या. चॅनलवर नवे असेल तर सबस्क्राईब करायला नका विसरू. आणि पार्ट 2 नक्की बघा. बाय.